नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या तिसऱ्या व्लॉगमध्ये. तर आजच्या आपल्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे की सोनू आणि ते काका औषध मारत होते आणि त्यांच्यासाठी मी चहा आणि नाश्ता घेऊन गेले होते. तर तुम्ही पहिला हा आवाज ऐका पक्ष्यांचा. पिशवीत मी डबा आणि चमचा घेऊन आले होते. डब्यात पोहे होते आणि 2 ताटं घेऊन आले त्या काकांसाठी आणि सोनूसाठी. मला पण पोहे घेऊन घेतलेले मी, पण नंतर असं कळलं की त्यांचा उपवास आहे, त्यांचा शनिवार होता. मी सोनूला पोहे दिलं, मी खाल्लं थोडंफार आणि मग सोनू कसा पोहे खातोय. त्याला अजिबात आवडत नाही असं कॅमेरावर कोणी त्याला कॅप्चर केलेलं, पण मी कसं तरी कन्व्हिन्स केलं. त्याला हे पण माहिती नाही आहे बरं का मी हे ब्लॉगमध्ये टाकणार आहे. ती त्याला असं वाटतं की मी नेचरचं ब्लॉग बनवते किंवा ऊसाचं बनवते. बाय द वे गाईज, हा आमचा ऊस आहे. आता तुम्ही जवळून बघू शकता. हा 265 या जातीचा आहे आणि लागण असल्यामुळे हा खूप मोठा दिसतोय. आता चालले मी घरी आणि रस्त्यातून बघू शकता कसा आहे. आमच्या रानातनं चारी गेले, त्यामुळं चारीतनं असाच रस्ता, याच्यातूनच आपल्याला हळूहळू जावं लागणार आहे. ह्या क्लिपमध्ये ना मित्रांनो, मी फर्स्ट टाईम असं कॅमेरासमोर बोलत होते. ह्याच्या अगोदर मी व्हॉइस ओव्हर केलं आहे. माझ्या इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये पण मी स्वतःला असं कॅमेऱ्यात कॅप्चर केलं आहे, पण एकटी असताना रूममध्ये. पण मी बोलत असताना काय होत होतं की कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आल्यामुळं असं माझा श्वास आत बाहेर होताना जास्त श्वासाचा आवाज येत नाही का, आपल्याला घाबरल्यावर कसं होतं, अशी सिम्पली मी बोलत नव्हते. माझ्या आवाजात एकदम असा घाबरटपणा आलेला, त्याच्यासाठी तो व्हॉल्यूम मी डिलीट केला, का तर ते पुन्हा ब्लॉगमध्ये चांगलं नाही वाटणार म्हणून. तर उपवासाचं घेऊन आले मित्रांनो मी. किटलीमध्ये चहा पिण्यासाठी कप आणि याच्यामध्ये गूळ, शेंगदाणा आणि खोबऱ्याचा एक तुकडा आहे. तर ते पण काम करतात. पाठीव पंप घ्यायचं म्हणलं की सुखाचं नसतं काम. पाठीव पंप घेऊन अक्षरशः त्यांचं वय आज 60च्या आसपास असेल, तरी पण ते काम करतात. मग त्यांचा आपण विचार केला पाहिजे ना. मला ना पहिल्यांदा असं कॅमेरा बोलायला चान्सेस म्हणजे नाही का, ते भीती वाटते. खरं म्हणायला गेलं तर, पण हिम्मत करून बोलते मी. आणि असं समोर माणसं जर असली ना तर मग तर काय बोलायचं कामच नाही. सोनू मम्मी वगैरे असलं का नाही, काय करते, फक्त शूटिंग काढते आणि त्याच्यानंतर व्हॉइस ओव्हर करते. मला समोर असं बोलताच येत नाही पहिली वेळ असल्यामुळे. तर ठीक आहे, तुम्ही समजून घ्या. ही आमचा रानातला व्ह्यू आहे. मागच्या ब्लॉगमध्ये पण मी आमच्या रानातला व्ह्यू दाखवला होता आणि ह्या पण दाखवते थोडंसं. आता तिकडे समोर सोनू बसलाय, त्याच्यामुळे मला तिकडे जाऊन बोलताच येणार नाही. मी तिथला पण थोडासा एक व्हिडिओ घेणार आणि त्याला व्हॉइस ओव्हर करणार. तर आता त्या आम्ही काकांना त्या बोलवले त्यांचं उपवासाचं खायला. तर ते येत आहेत बघा. मी लांबूनच शूट करते. आणि नाहीत का, गावाकडची लोक ना अशी लाजाळू असते. त्यांना असं दिसलं ना जरी की आपल्याला एखादं कोणतरी कॅमेरावरून शूट करते किंवा मोबाईलमध्ये आपला व्हिडिओ काढते, असे लाजतात किंवा हे करते. त्यांना इतक्या लांबून दिसत नाही आहे मी त्यांचा व्हिडिओ काढते. ती झूम केले थोडंसं. पण रानातून ते येत आहेत बघा आणि एकदम असे सौम्य स्वभाव आहे त्यांचा. खरं म्हणायला गेलं तर एकदम असं लाजाळू प्रकारचा नाही का. वय जास्त आहे, पण मलासुद्धा ते, मी त्यांच्या नातीच्या किंवा मुलीच्या म्हणू शकता वयाच्या असेल तुम्ही, पण मलासुद्धा ते आवाज बोलतात. नाही आवडत मला. मी त्यांना भरपूर वेळा म्हणलं की तुम्ही कशाला आवाज बोलता वगैरे, पण नाही, ते आवाज बोलते. ते का त्याला सवय असते आवाज बोलायची. लाईट नाही ना, आपल्याला पाणी नाही ना. गावाकडं कसं असतं ना मित्रांनो, जरा लाईटीचा पाण्याचा प्रॉब्लेम असतो. कारण लाईट सोडली तरच मोटर चालणार, तरच शेतांना पिकांना पाणी मिळणार. इकडं कसलाच पाऊस नसल्यामुळं त्यांचं हे बोलणं चाललेलं. पण ठीक आहे, होईल पाऊस, काही काळजी करण्याची गरज नाही आहे. तर पुन्हा भेटेन मी अशाच एका दुसऱ्या व्लॉगमध्ये माझ्या. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. बाय.